मराठी मुलखाला गुलामगिरीच्या बेड्या तोडणारा एखादा क्षात्रतेजी वीर अफजल खान मोहम्मद शाही. अफजल खान ठार झाला ही खबर विजापूरचं कंबरड मोडणार. एखाद्या सामान्य दीन दुबळ्या माणसावर तुम्हासारखी ठिणगी पडली तर केवढी क्रांती होऊ शकते. जिजाऊ सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्यांची. तळपती हाती तलवार वैऱ्यावर वार करती प्रहार. आला 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 पिवळं सोनं उधळीत देव मल्हारी याव. राखूस मातले त्यांना मारण्या दान आम्हाला द्याव. त्या वैऱ्याचे जुल्म सोसून मन झालं आंधळ. मन झालं आंधळ. तुम्ही बालपणी शिवबाला दूधच नाही तर शतकांची वेदना पाजलीये. आता त्याने स्वातंत्र्याचा ढेकर द्यायलाच हवा. हे स्वराज्य निर्माण करायचे आहे. यापुढे स्वराज्यातील एकही लेक आणि अशी पोर जर सती गेली तर खबरदार. एवढा मोठा त्याग, एवढं धैर्य तुमच्याशिवाय कोणाकडे. नगर उभारू देऊळ बांधू एक जीवाने सारे नांदू. गावातला हरेक घर हरेक झोपडी हा स्वतंत्र किल्ला व्हायला हवा. एक जीवाने सारे नांदू. तुझ्या यशाच्या घुंगुर माळा हे सर्जा. तुझ्या यशाच्या घुंगुर माळा धरू लागल्या बांदल, कंक, शिळीमकर यांच्यासारखी माणसं म्हणजे एक एक चिरेबंदी बुरुज. हे असे बुरुज असताना आम्ही कुणाला आणि का भ्यावं. एवढंच काय पण खान स्वराज्यावर चालून आल्यापासून बांधावरल्या झुडपांनाही चेव चढलाय. रानातली पाखरं सुद्धा चिवचिवाट विसरून हर हर महादेवचा घोष करू लागली. एक ईंट की दीवार कोई खड़ा नहीं कर सकता. हमारे यहाँ खड़ी रहती है खान साहब. दीवारी नहीं, पूरा राष्ट्र खड़ा है. आणि तसंही पंढरपुरात आमच्या पांडुरंगानं एका विटेचा चमत्कार करून दाखवलाय खान साहब. खान साहेब, मजा इस बात का है शिवबा इकडे यायला घाबरतो आणि आपण जावळीत यायला घाबरताय. नहीं नहीं रानी साहिबा, डर हमसे डरता है. औसाहेब, आम्ही आयुष्यमान झालो, पण शिवाकाशी, बाजीप्रभू, शंभूसिंग जाधव आणि 300 बांधलांनी मात्र हसत हसत मृत्यूला मिठी मारली. हो शिवबा, दुःख तर होतेच आहे, पण गुलामीस हे देणं द्यावंच लागणार. शिवबा,
पाहिलीत ही पहार नाही, दहशत आहे. मुघलांचा, सुलतानांचा दरारा आहे. शिवबा, तोडून टाका तुटकी वहाण, उपटा ती पहार. द्या रयतेला भरवसा, द्या तुमची ओळख. सारा हिंदुस्थान गुलामगिरीच्या विळख्यात होता. जवळपास 400 वर्ष अन्याय, अत्याचार आणि दहशतीचं साम्राज्य होतं. जिकडे तिकडे दैन्य, दुःख आणि फक्त काळोख. अशा या भयान काळोखात एक ठिणगी उडाली. ती ठिणगी म्हणजेच जिजाऊ. मराठी मुलखाला गुलामगिरीच्या बेड्या तोडणारा एखादा क्षात्रतेजी वीर लाभो, हीच आस या मातीला आहे. जय 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 जिजाऊ. पाटील मागवा. हे शिवाजी राजांचं राज्य आहे, बहुजनांचं राज्य आहे. या राज्यात परस्त्रीला आई मानतात. शिवबा, आम्ही तुमच्या आऊसाहेबांच्या पदरी विस्तव बांधलाय. पदर जळू द्यायचा नाही, विस्तव विसू द्यायचा नाही. हे स्वराज्य निर्माण करायचे आहे, ही तो शंभू महादेवांची इच्छा. शकदम सिंहाच्या जबड्यात घालूनी हात मोजती दात, ही जात मराठ्यांची. तळपती हाती तलवार, वैऱ्यावर वार करती प्रहार. आला 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 एक नापाक बागी 100-200 लुटेरों को इकट्ठा करके हमारी सल्तनत की नींव हिला रहा है. मैं अफजल खान मोहम्मद शाही उस सीवा को आपके कदमों पर नजर करूंगा. अफजल खान ठार झाला ही खबर विजापूरचं कंबरड मोडणार. अंबे तू जाऊ दो, अंबाबाई तू जाऊ दो. अंबे तू जाऊ दो, अंबाबाई तू जाऊ दो. एखाद्या सामान्य दीन दुबळ्या माणसावर तुम्हासारखी ठिणगी पडली तर केवढी क्रांती होऊ शकते. जय 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 जिजाऊ. जय 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 जिजाऊ. जय 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 जय